पराभव जिव्हारी लागल्यानं ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू आहे। रवींद्र वायकरांनी हे वक्तव्य केलंय। ठाकरे गटाकडून होणाऱ्या आरोपांवर रवींद्र वायकरांनी पलटवार केलेला आहे। ईव्हीएम कुणीही हॅक करू शकत नाही असंही रवींद्र वायकरांचं म्हणणं आहे। तर पराभव जिव्हारी लागल्यानं ठाकरे गटाकडून आता रडीचा डाव खेळला जातोय असं रवींद्र वायकरांचं म्हणणं आहे। हजारो पोलीस 20 कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी हे 20च्या 20 कॅन्डिडेट आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो। हे कसं काय कळत नाही मला। हे काय चाललंय? रडीचा डाव चाललेला आहे। त्यांना त्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि जिवारी लागल्या कारणाने हे सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे। त्यामुळे या रडीच्या डावाला मी काय महत्त्व देत नाही आहे। त्यांना जे काय करायचं द्या। दूध का दूध इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे। कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम हॅकचं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही आणि मी तरी एक्सप्लेन केलेलं आहे। सर तुम्ही हॅक करता येतं का असं विचारलं? मला तेच कळत नाही आहे। ते मला माहित नाही पण इथे जर असेल तर सर्वांचे चेक करावं।